राज्यात विदर्भ वगळता इतर ठिकाणी पावसाचा जोर ओसरला आहे। चंद्रपूर जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे। रात्रीपासून आज सकाळपर्यंत 75 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। पावसामुळे चंद्रपूर नागपूर महामार्ग जलमय झाला असून नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। नागरिकांनी सतर्क राहून अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे। गडचिरोली जिल्ह्यात 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर दमदार पाऊस झाला। सिरोंचा अहेरी, भामरागड आणि एटापल्ली या तालुक्यात नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। सिरोंचा तालुक्यात 15 गावांना पुराचा वेढा पडला असून काही गावांचा संपर्कही तुटला आहे। आलापल्ली चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर मुत्तापूर गावाजवळ दीना नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने महामार्ग बंद आहे। भामरागड तालुक्यातील पामुल गौतम नदीला अचानक आलेल्या पुरामुळे लाहेरी इथं शेतात अडकलेल्या एकाच कुटुंबातील 3घांना जिल्हा प्रशासन आणि एसडीआरएफच्या बचाव मोहिमेद्वारे सुखरूप बाहेर काढण्यात आलं। खबरदारीचा इशारा म्हणून आज गडचिरोली, मुळचेरा आणि सिरोंचा तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। नागरिकांनी वाहत्या पाण्यापासून जाण्याचा प्रयत्न करू नये, प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात सततच्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून 3000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदी काठावरील गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। आज सकाळपासूनच अकोला जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली। पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले आहेत। शेतीसाठी समाधानकारक पाऊस असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। जिल्ह्यातले 42 बंधारे पाण्याखाली गेले आहेत, तर राधानगरी धरण पूर्ण भरलं असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये सुमारे 88% जलसाठा झाला आहे। राज्यात सर्वत्र आजपासून 2 दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। आज गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा असल्याने या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे। तर रायगड, धुळे, नाशिकसह कोल्हापूर, पुणे, सातारा आणि नाशिक घाट परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, भंडारा, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर जळगावलाही रेड अलर्ट दिला आहे।